चला, आज मी तुम्हाला आमच्या गावाजवळचं गाव बावधन येथील बगाड यात्रा खूप जवळून दाखवणार आहे. चला तर मग सुरू करूयात आजच्या या व्लॉगला. मी निघाले आहे पालखीचे दर्शन घ्यायला. येथे बगाड्याचे मानकरी व ग्रामस्थ बगाड्याची तयारी करत आहेत. नमस्कार. बगाड्याचा मान यावर्षी श्री विठ्ठल सोपान कदम यांना मिळालेला आहे. यावर्षी बगाडाच्या नवसासाठी एकूण 61 लोक कौलाला बसले होते. यापैकी नंबर 37 असणाऱ्या विठ्ठल सोपान कदम यांना यावर्षीचा बगाड्या म्हणून नाथांनी कौल दिला आहे. यांनी सुमारे 16 वर्षापूर्वी त्यांच्या बंधूंच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी नाथांकडे नवस केला होता. तो नवस पूर्णत्वास गेला व ते बगाड्याचे मानकरी झाले. येथे कृष्णा नदीकाठी सोमेश्वर मंदिराजवळ यांना विधीनुसार आंघोळ घालण्यात येईल, पूजा करण्यात येईल व बगाड्यास टांगण्यात येईल. भाविकांची गर्दी वाढतच चालली आहे. पत्रकार त्यांचे काम चोख करत आहेत. तब्बल 350 वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत काशीनाथाचे चांग भले या जयघोषात ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. येथे बावधनकरांनी दुरून येणाऱ्या भाविकांसाठी भोजनाची सोय उत्तम प्रकारे केली होती. भाविक येथे पहाटेपासूनच हजर असतात. तर आज आपण आलोय बावधनचं बगाड पाहायला. जगप्रसिद्ध बावधनचं बगाड या पाहायला. येथे भाविकांसाठी नाश्त्याची उत्तम सोय केली आहे. या यात्रेत 30-40 फूट उंच बगाड या बैलांच्या जोडीने ओढले जाते. त्यामुळे बैल सुद्धा तेवढेच उंच व धष्टपुष्ट लागतात. असे बैल पाहायला मिळणे सुद्धा दुर्मिळ आहे. असे ताकदवान बैल हीच या बगाड यात्रेची खास ओळख आहे. बगाड या बैलांच्या द्वारे 75% शेतांमधून तर 25% डांबरी रोडवरून ओढले जाते. तर याच बैलांची निवड का होते हे आपल्याला सांगत आहे श्री मदन पिसाळ सर. अशाच बैलांची निवड ह्या रथासाठी केली जाते. त्याचं कारण ह्या रथाचा बोजा खूप असतो. ह्या रथावरती बरीचशी माणसं ग्रामस्थ बसलेले असतात आणि तो रथ चांगल्या पद्धतीनं ओढला पाहिजे म्हणून ही ताकदवान, शक्तिवान, मोठ्या मापाची चांगली बैल या ठिकाणी आणली जातात आणि म्हणून यांची निवड केली जाते. आज रंगपंचमीच्या दिवशी 8 मार्चला बगाड असतं, बावधन बगाड. आणि पहाटे 5 वाजता गाडा गावात नालतो व 8 वाजता इथं सोनेश्वरी येत. नमस्कार. मी बावधन गावचा बाळासाहेब भानुदास भोसले, माजी सरपंच बावधन. आमच्या बावधन म्हटलं की बगाडाची ओळख आणि बगाड म्हटलं की बैल असं महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध गाव असलेलं हे पूर्वीपासून बगाड यात्रा आमची साजरी होत असते. बगाड यात्रा माहेपौर्णिमेपासून रंगपंचमीला बगाड असतं आणि माहेपौर्णिमेपासून सुरुवात असते. माहेपौर्णिमेला त्या बगाडाचे लाकूड कळकट तोडण्याचं काम चालू असतं. नंतरच्या दिवसात लाकडं तोडली जातात. लाकडं ही संपूर्ण बाबळीची असतात आणि बगाडाला जे लागतं संपूर्ण तो पूर्ण लाकूडच वापर केला जातो. कुठल्याही खेळ्याचा वगैरे असला वापर केला जात नाही. बगाडा दिवशी जे फक्त दगडी चाकं असतात
रथाला दगडी चाकं असतात, ते दगडी चाकाव बुटा असतं, बुटाव साठा असतो, साठ्याव वाघला असतो आणि वाघल्यावर शेड खांबला असतो आणि खांबल्यावर बाहुली असते आणि बाहुलीव शिड असतं आणि शिडाव बगाड्या टांगलाच असतो. तो बगाड्या टांगलेला असतो तो मानाचा असतो. तो मानाचा बगाड्या म्हणजे जो प्रत्येकाने नवस बोललेला असतो. होळी पौर्णिमे दिवशी तो बगाड्या ठरलाच जातो की बगाड नक्की कुणाव घ्यायचं. ती गावकरी येऊन त्या मंदिरामध्ये जवळजवळ 50 ते 60 नवसकरी असतात. तिथं कौल लावला जातो आणि ते कौल लावल्यानंतर नाथांच्या ह्यानं तो कौल सोडला जातो. उजवा असेल तो बगाड गृहीत धरला जातो आणि डावा असला सुटला तर धरत नाहीत, अशी ही पद्धत आहे. आणि नंतर मग बगाड आल्यानंतर त्याला 5 दिवस मंदिरात ठेवलं जातं आणि 5 दिवस वाकेश्वरला जाऊन सकाळी पहाटे जाऊन पाणी घेऊन प्रत्येक देवाची गावातल्या पूजा केली जाते. भैरोबा असेल, पाचदेवळ असेल, गावातील सर्व मंदिरांची पूजा केली जाते आणि नंतर बगाड्या आपल्या घरी जाऊन आपल्या आपल्या मंदिराचे आपल्या घरची देवाऱ्याची पूजा करत असतो. असे बगाड्याचे 5 दिवस कार्यक्रम असतो आणि बगाड्या दिवशी छबिना असतो. छबिना हा शाही छबिना असतो. शाही छबिना झाल्यानंतर ज्यांनी माता भैरोबाची बहीण आहे तिथं तो छबिना घेऊन तिथं मोडला जातो छबिना आणि नंतर मग बगाड आणि पालखी ही 4 ते 5च्या दरम्यान वाकेश्वरला येते आणि वाकेश्वरला आल्यानंतर तिथं विधिमार्ग बगाड्याचा विधिमार्ग होतो नदीवर आणि नदी विधिमार्ग झाल्यानंतर तो बगाड्या गाड्याला रथाला टांगला जातो आणि रथाला 12 बैल असतात. त्या 12 बैलाच्या साह्याने हे रथ ओढला जातो. 12 बैल मागं 2 जी बैल असतात ती दुर्वीची असतात. त्याच्यानंतर चावरीची 2 असतात. त्याच्यानंतर 6 बैली असतात. त्याच्यानंतर 8 बैली असतात. त्याच्यानंतर 10 बैली असतात आणि त्याच्यानंतर 12 बैली असतात. असे 12 बैल असतात. 12 बैल म्हणजे दुष्टपुष्ट बैल असतात. हे बैल सांभाळली जातात. शेतकरी म्हणजे खास बगाडासाठी बैल सांभाळली जातात. अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या जगात पाहिलं तर बावधनसारखी दुष्टपुष्ट बैल फक्त बावधनमध्येच बघायला मिळतील आणि ते जर बघायचं असेल तर बावधन बगाडा दिवशीच बघायला मिळतील तुम्हाला. प्रत्येकजण आपल्या मुलाला सांभाळलं नाही त्या पद्धतीनं या बैलांना सांभाळलं जातं. बैलाला खारी खोबरं ह्या पद्धतीनं खायला जातं. पेंड वगैरे सगळे असा खुराक दिला जातो आणि एका दिवसासाठी त्याला पालन पोषण करून तो बैल झुपले जातात आणि त्याचा मानाचा जो बगाड्या असतो त्याचा नवस पूर्ण करायसाठी तो बगाड्या देवळापर्यंत गाडा आणतात आणि नवस पूर्ण झाला असं गृहीत होतं. कोविडच्या काळात संपूर्ण याच्यावर बंदी आणली होती. कुठल्याही गावात कुठल्याही ठिकाणी यात्रा वगैरे साजरी झाली नाही आणि बावधन गावात पहिल्यापासून परंपरा होती. बगाड यात्रेचा कधी खंड झाला नाही. पण कोविडच्या काळात बावधन गावाने यात्रा काढली आणि त्या यात्रेचा बगाडाचा मानकरी मी स्वतः बाळासाहेब भोसले होतो. त्यावेळेची परिस्थिती खरोखर अगदी अतिशय दैनंदिन होती की जो प्रसंग होता तो बिकट होता. 4 माणसंसुद्धा एकत्र येत नव्हती. पण बावधन गावानं शास्त्रीय विधी मार्ग करायचा एवढं ठरवलं असताना ते न करता संपूर्ण विधी केला आणि बगाड यात्रा पार पाडली. खरोखर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावाने युद्ध केलं त्या पद्धतीने बावधनच्या बगाडाला हे गनिमी कावाने सगळं बगाड पार पाडलं. असेच आमच्या बावधन गावाची बगाड बघायला कधी विसरू नका. आवश्यक येत जा. रंगपंचमीला बगाड असतं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. कशीनताचे सांग भले. येथे आता बगाड्याला शिडावर टांगणे सुरू आहे. चला तर मी तुम्हाला या गाड्याचे दगडी चाक अगदी जवळून दाखवते. लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्वात मोठी बावधनची ऐतिहासिक बगाड यात्रा मोठ्या उत्साहात व जल्लोषात सुरू आहे.
क्षणभर सगळे घाबरले. बैल निसटला, पण लगेच सगळं सुरळीत झालं आणि वातावरणात परत हसू पसरलं. दरम्यान गर्दी मात्र सतत वाढत चालली होती. रस्ता पूर्ण गच्च झाला होता आणि ट्रॅफिकसुद्धा नियंत्रणात राहिलं नव्हतं. घरी मिशलीन माझी वाट पाहत होती, म्हणून आम्ही देखील तिथून निघालो. बावधनच्या बगाड यात्रेपूर्वी आमच्या ओझरडे गावात भाविकांच्या करमणुकीसाठी सोंगांचा कार्यक्रम पहाटे 3 वाजल्यापासून सुरू होतो. त्याचा व्लॉग देखील तुम्हाला इथेच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.